नमस्कार बंधू भगिनींनो, आतापर्यंत सोशल मीडियाने ज्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं, परंतु भारतीय मीडियाच्या डोळ्यामध्ये खुपला आणि भारतीय चाटोकारिता मीडियाने मात्र त्या व्यक्तीला खाली दाबण्यासाठी काय काय प्रयत्न केले, ते आता संपूर्ण देशासमोर आलेलं आहे. आपण कित्येक दिवस झाले पाहत आहोत. अंजना ओम कश्यप यांनी यूट्यूबर शिक्षकांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं, त्यानंतर खान सरांनी त्या पत्रकाराला दिलेलं उत्तर आणि नंतर सुरू झालेले खान सरांवरती आघात. आता खान सर हे नाव ऐकल्याबरोबरच पूर्ण देशभर लोकप्रिय झालेलं नाव, विशेष करून विद्यार्थी वर्गामध्ये जास्तीत जास्त लोकप्रिय झालेलं नाव विद्यार्थी वर्गाने डोक्यावर घेऊन अगदी नाचले विद्यार्थी कोण तर ते खान सर. कशासाठी? तर एकीकडे शिक्षण हे महागडं होत चाललेलं आहे. फक्त श्रीमंताच्याच मुलांना शिक्षण असा काही जणू सरकारने नियमच काढलेला आहे. गरिबांच्या मुलाने काय करावं? तर गरिबांच्या मुलाने बेरोजगार होऊन फिरावं किंवा कुठेतरी वेठबिगारीच्या कामावर जावं, एवढंच सरकारचं स्वप्न आता उरलेलं आहे. आणि हे पाहिल्यानंतर, ही समाजातली आर्थिक विषमता पाहिल्यानंतर खान सरांसारखा एखादा शिक्षक पुढे येतात आणि या गोरगरीब घरामध्ये, दारिद्र्यामध्ये पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना महागडं शिक्षण स्वस्त करून देण्यासाठी पुढे येऊन या यूट्यूबर शिक्षकाने या YouTubeच्या माध्यमातून, आपल्या क्लासेसच्या माध्यमातून सर्वांसाठी जणू काही शिक्षण खुलं केलं. ही एक शिक्षण क्षेत्रात केलेली क्रांती, अतिशय नाविन्यपूर्ण क्रांती आणि ह्या क्रांतीमुळेच खान सर लोकप्रिय झाले. विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत बनले आणि म्हणून खान सरांकडे विद्यार्थ्यांची वाढणारी गर्दी, त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या शिक्षण देण्याची त्यांची पद्धत आणि त्यांचा सर्वसमावेशक भाव. उच्च नीच कोणी नाही, गरीब आणि श्रीमंत या ठिकाणी सगळे समान शिक्षणासाठी. जेवढं शिक्षण श्रीमंताच्या मुलाला मिळत आहे, तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला पण मिळावं म्हणून मी रात्रंदिवस कष्ट करीन, हा खान सरांनी उचललेला पाऊल. आणि म्हणून जिथे लाखो रुपये लागतात क्लासेस करण्यासाठी, अगदी गरिबांच्या मुलांना 100-200 रुपयात अशा शिक्षणाच्या बॅचेस उपलब्ध करून दिल्या, त्यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध करून दिले. हजारो लाखोंच्या संख्येमध्ये अधिकारी घडवण्याचं त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न कुठेतरी पूर्णत्वाकडे जात आहे, असं संपूर्ण देश बघत असतानाच एक दिवस अचानक एक पत्रकार अंजना ओम कश्यप टीव्ही समोर येते आणि म्हणते, यूट्यूबर शिक्षक ना ज्यांना ना कौडी, दो कौडी का ज्ञान नाही. आता यूट्यूबर शिक्षकांना ज्यावेळेस अंजनासारखी पत्रकार असे शब्द वापरते, त्यावेळेस खान सर समोर येतात आणि उत्तर देतात. आम्हाला जर यूट्यूबर शिक्षकांना काही येत नाही, तर तुम्ही शिकवा. का कसं शिकवतात? तर तुम्ही उद्यापासून शिकवा, आम्ही तुमच्याकडे शिकायला येऊ. तळवे कसे चाटतात? कारण का असं करारा जवाब दिला खान सरांनी? तर संपूर्ण भारत देशातल्या बेरोजगारीला पाहिलेले हा युवक वर्ग, हा सुशिक्षित वर्ग, सरकार अपयशी ठरलं, पूर्णपणे अपयशी ठरलं इथल्या गुणवत्ताधारकांना नोकऱ्या देण्यासाठी. हजारो लाखो विद्यार्थी मेरिट येऊनही अधिकारी होण्याचं स्वप्न, अधिकारी होण्याची पात्रता अंगी असूनही सरकारने त्यांना कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. शेवट आता ह्या ग्लोबलायझेशन, हे डिजिटल या काळामध्ये एक पर्याय आला आणि YouTubeवरती बरेच जण गुणवत्ताधारक अतिशय चांगल्या प्रकारचे क्लासेस घ्यायला लागले. त्यामधून शिक्षणाची जी गंगा आहे, ती गोरगरीब घरापर्यंत पोहोचली. गोरगरिबांच्या मुलांना शिकण्याची संधी उपलब्ध झाली. अगदी क्षणार्धात कुठलीही माहिती, कुठलाही सब्जेक्ट आपण YouTubeच्या माध्यमातून शिकत आहोत आणि देशभरामधले टॅलेंटेड शिक्षक असे आपल्याला उपलब्ध झाले ते YouTubeच्या माध्यमातून. पण एखादी चाटुकार पत्रकार जेव्हा अशी बोलते, तेव्हा YouTubeवरती जे जे क्लासेस घेतात ते उत्तर तर देणारच ना. कारण पुढून जर कुणी बोललं आहे, तर प्रतिक्रिया तर येणारच आहे. ॲक्शन झाल्यानंतर रिॲक्शन मिळणारच आहे आणि मग रिॲक्शन एवढी महागात पडली या लोकांना, की मग खान सरांना आता मागे कसं आणायचं? कारण का आता खान सरांना मागे ओढण्यासाठी, खान सरांची लोकप्रियता कमी करण्यासाठी आता एकच मार्ग आहे, तर तो म्हणजे खान सरांचं नाव शोधलं या लोकांनी आणि हा खान सर नसून हा फैजल खान आहे आणि म्हणून देशासमोर यांनी खान सर विरुद्ध फैजल खान उभा केला आणि म्हणून खान सरांनी आतापर्यंत जी कामगिरी केली, त्या सगळ्या कामगिरीला धुळीस कसं मिळवता येईल आणि हा फैजल खान लोकांच्या नजरेत कसा आणता येईल, असं
काही पत्रकारांच्या माध्यमातून पुढे ही अशी चाटुकारिता करायला सुरुवात केली. आता खान सरांनी केवळ शिक्षणाच्या बाबतीतच कार्य केले असं नाही. गोरगरीब घरामधल्या मुलांना शिक्षण मिळत नाही, पण त्याबरोबरच त्या गोरगरिबांच्या घरात जर एखादा रुग्ण असेल तर त्याला उपचार सुद्धा मिळत नाहीत. मग गोरगरिबांच्या घरात शिक्षणाविना जशी बेरोजगारी येते तसं उपचाराविना मृत्यू येतो, हे पण खान सरांनी पाहिलं. आणि म्हणून गरिबांसाठी त्यांनी बिहारमध्ये अतिशय मोठं कॅन्सर रुग्णालय ओपन केलं. त्या कॅन्सर रुग्णालयामध्ये जिथे लाखोंच्या रुपये खर्च येतो, तिथं काही शेकडो रुपयामध्ये, 100-200 रुपयामध्ये उपचार उपलब्ध करून दिले. जसं शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणाची खुली व्यवस्था करण्यात आली, स्वस्त व्यवस्था करण्यात आली, तशी उपचाराची आरोग्यामध्ये स्वस्त व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली. आणि म्हणून गोरगरीब जनता सुद्धा या व्यक्तीवर खुश होती आणि विद्यार्थी वर्ग सुद्धा अतिशय खुश असताना अशा एखाद्या पत्रकारीने पुढे यावं आणि त्या अंजनाने म्हणावं की युट्यूबवर शिक्षकांना काहीच येत नाही, दो कौडी का ज्ञान नाही यांना. पण खान सरांनी जर उत्तर दिलं असतं की हे जर फैजल खान म्हणून शोधून काढलेत, तर आता लोक तर म्हणणारच ना, खान सर जर फैजल खान आहेत म्हणून त्यांना मुस्लिम म्हणून दाखवायचं आहे आणि मागे खेचायचं आहे, तर अंजना ओम कश्यप हिरण्यकश्यपची कोण? आता हे तर लोकांमध्ये चर्चा रंगायला लागले. आता हिरण्यकश्यप हा राक्षसी वृत्तीचा नव्हे, तो राक्षसच असणारा. भक्त प्रल्हादाला किती अतोनात त्रास दिला हिरण्यकश्यपने, आणि हिरण्यकश्यपचं नाव आणि अंजना ओम कश्यप हे अगदी मिळतं जुळतं आलेलं आहे. म्हणजे हिरण्यकश्यपची कोणीतरी म्हणायला हरकत नाही, नातेवाईक वगैरे नाही का. जसे की हिरण्यकश्यपची बहीण होती पहिली एक, तिने भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी ती जाळात घेऊन बसली होती. असंच हिने शिक्षणाची ही क्रांती जाळण्यासाठी ही हिरण्यकश्यपची बहीण आता समोर आलेली आहे. आणि म्हणून लोकांना दाखवून दिलं. खान सरांवरती आता कोर्ट कचेऱ्या चालू केल्या, खान सरांना अटक करण्याची यांची तयारी चालू झाली. का? तर शिक्षण क्रांती मध्ये जर कुणी एक पाऊल टाकला तर त्याचा पाऊल मागे कसा खेचायचा आणि त्याच्या पायात पाय अटकवून ती क्रांती जागीच कशी थांबवायची, ही इंग्रज नीती चालू झालेली आहे. इंग्रजांनी सुद्धा शिक्षण क्रांती, भारतीय एज्युकेशन सिस्टम जी सर्वांसाठी खुली होती, श्रीमंताचे लेकरं आणि गरिबांचे लेकरं एकाच ठिकाणी अगदी समान व्यवस्थेमध्ये शिक्षण घेत होते. ही समान व्यवस्था इंग्रजांनी बंद पाडली आणि आता या चाटुकारा लोकांनी ही बंद पाडली, जशी की खान सरांनी उपलब्ध करून दिली होती. आता ही कशी बंद पाडायची याच मार्गावर हे लागलेले आहेत आणि म्हणून यांनी फैजल खान नावाचा व्यक्ती समोर आणलेला आहे. बघा, हे खान सर नाहीत, हे फैजल खान आहे. आणि फैजल खान हा आपल्या धर्मावर जाईल, आपल्या जातीवर जाईल, आणि म्हणून यांनी धर्मामध्ये कशी तेढ निर्माण करायची. आणि आपण हिंदू आहोत, अंजना ओम कश्यपू नावाला जरी आता हिंदू असल्या तरी हिरण्यकश्यपू कोण होता? राक्षस होता. आणि राक्षसांना काय म्हणतात आता? तर आता हे लक्षात घेतलं पाहिजे. अंजनाने, अंजनाच्या मालक लोकांनी, ज्यांनी पॅकेजवर हे चालवले पत्रकारिता वगैरे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यांच्याकडे दुसरा काहीच मार्ग नसतो क्रांत्या थांबवायचा. मग शेवटी यांना एकच पर्याय सापडतो, हिंदू आणि मुसलमान तेढ निर्माण करणे. आणि चांगला जरी काम करणारा व्यक्ती असेल तर तो लोकांच्या नजरेत मुसलमान म्हणून दाखवणे. आणि मग आता लोकांच्या मनात जर मुसलमान व्यक्ती चांगला काम करणारा असला तरी हा धर्मांधतेची तेढ निर्माण करायची, जेणेकरून ती सगळी क्रांती जागीच थांबली पाहिजे, हा यांचा उद्देश असतो. हा उद्देश पण आता लोकांच्या नजरेत येत आहे. लोकांनी खान सरांना जेवढा सपोर्ट दर्शवला आहे तेवढा अंजनाला दर्शवलेला नाही. कारण का? तर लोकांनाही कळत आहे की जे काही यांची पॅकेजवर चाटुकारिता चालू आहे ती जनतेच्या कामाची नाही, ती फक्त यांच्या घर भरण्याच्या कामाची आहे. फक्त मुठभर लोकांचं त्याच्यातून भलं होत आहे. मग यांनीच करावं ना. कोण म्हटलं होतं की, कोणाला गरज होती की, कोणी म्हणलं नव्हतं की मुसलमान व्यक्तीनेच आमच्यासाठी शाळा कॉलेज सुरू करावे, दवाखाना सुरू करावा, क्लासेस उपलब्ध करून द्यावे. अंजनाने केलं असतं तरी चाललं असतं ना, एखाद्या हिंदूने केलं असतं तरी चाललं असतं. हिंदूंनी येऊन पुढं करावं, 100-150 रुपयात क्लासेस श्रीमंताच्या मुलाबरोबर गरिबांच्या मुलाला पण उपलब्ध करून द्यावे. जिथं श्रीमंत करोडोंचे उपचार घेतो तिथं गरिबालाही करोडोंचे उपचार मोफत मिळावेत श्रीमंताबरोबर. ही उपलब्धता हिंदूंसाठी करावी. मग एखाद्या मुसलमानाच्या दवाखान्यात लोक जातीलच कशाला ना. पण आधी करायचं काहीच नाही. आणि जर कुणी केलं तर बघा, मग ते मुस्लिम आहेत,
ते घातक असतात, ते असे असतात, त्यांच्या क्लासेसला जायचं नाही, त्यांच्या दवाखान्यात जायचं नाही. आपण उपलब्ध करा ना, प्रति दवाखाना खान सरचं जे हॉस्पिटल आहे, खान सरच्या प्रति त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा भव्य, दिव्य, सुंदर असं असणारा दवाखाना आणि त्याच्यामध्ये मोफत उपचार लोकांना ठेवा, रुग्णांची सेवा करा. अंजनाने उद्यापासून करावं. अंजना ग्लोबल स्टडी शिक्षण चालू करावं. उद्यापासून लोकांना मोफत द्यायला सुरुवात करावी. उद्यापासून अंजनाच्या क्लासेसमध्ये हिंदूंच्या लाईनी लागतील. काहीच हरकत नाही ना, पण स्वतः करायचं काय आणि दुसऱ्यांना दो कवडी म्हणायचं. आपण फुटक्या कवडीचं बी ज्ञान आणि आपल्या फुटक्या कवडीचे आपलं काम नसताना आपण लोकांमध्ये असा विरोधाभास निर्माण करायचा आणि म्हणून लोक आता शहाणे झालेले आहेत. सगळे लोक खान सरांना सपोर्ट करत आहे. कारण का? तर या देशामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आज जर आपण डोळ्यासमोर डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती डोळ्यासमोर आणले तर आपण त्या व्यक्तीकडे मुस्लिम म्हणून बघूत का हिंदू म्हणून बघूत, काय म्हणून बघूत? एक माणूस, एक सच्चा इन्सान, माणुसकी, आपल्या देशाचे राष्ट्रपती, शांतिप्रिय व्यक्तिमत्व, अगदी शांत, संयमी, निर्मळ मनाचं, हेच आपण बघूत ना. त्या व्यक्तीकडे कोण मुसलमान म्हणून बघणार आहे आणि कोण हिंदू म्हणून बघणार आहे? आणि हिरण्यकशिपूच्या वंशावळीत जन्माला आलेल्या अशा राक्षसांना काय म्हणायचं? हे लक्षात घेतलं पाहिजे ना माणसानं. त्यानंतर हिंदू असला म्हणजे घातकच नसतो आणि मुस्लिम असला म्हणजे पूर्ण घातकच असतो असं काहीही नसतं. कारण आपल्या धर्मावर आणि आपल्या जातीवर जात असले तरी सुद्धा अतिशय चांगल्या धर्मामध्ये वाईट लोक सुद्धा जन्मतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खानाला फाडून काढल्यानंतर अफजल खानाच्या एखाद्या वंशावळीने किंवा चमच्याने वार केला नसून कृष्णाजी भास्करने पहिला वार करायला धावला छत्रपती शिवरायांवर. आणि म्हणून अतिशय चांगल्या धर्मात, अतिशय चांगल्या जातीत कृष्णाजी भास्कर चांगलं नाव जन्माला येऊनही छत्रपती शिवरायांच्या अंगावर धावून जातो वार करायला, तर काय फायदा आहे अशा हिंदूंचा? असे नरकात पडलेले किडे बरे ना यांच्यापेक्षा. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा एखाद्या मुस्लिम घरात जन्मलेला एक सच्चा माणूस असेल तर का का म्हणून त्या धर्मालाही वाईट म्हणायचं? व्यक्ती वाईट असतात, धर्म वाईट नसतो. धर्म म्हणजे फक्त माणसाला जगण्याचं एक नियमावली असते की आपण कोणत्या नियमाने जगायचं, आपली सुव्यवस्थित कसं आपलं दैनंदिन जीवन करता येईल. आपल्या धर्माचे नियम असतील, आपल्या धर्माचे तत्व असतील, त्या तत्वाने आपण जगतो, त्याला धर्म म्हणतात. आणि म्हणून आपण नेहमी ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या पाहिजे की हिंदू आहेत म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि मुसलमान आहे म्हणून डोळे उघडे ठेवून सुद्धा त्यांचा द्वेषच करायचा. हे कुठेतरी या चाटुकारी लोकांना बाजूला सारून आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने विचार केला पाहिजे. आणि ह्या लोकांना काही नाही, फक्त तेढ निर्माण करायच्यात आणि भांडण आणि दंगली रोज घडवायच्यात आणि यांना हसत बसायचं. कारण हिंदू मुस्लिम जेवढ्या दंगली वाढतील तेवढे हे घराचे दरवाजे लावून आत आपली पोळी भाजत असतात. आयती पोळी आणि आयते निवडं खाण्यावर यांचे दिवस काढतात आणि पोत्याने पैसा कमावतात त्याच्यामधून आणि घरात बसतात. यांच्या नखाला सुद्धा धक्का लागत नाही. हिंदू मुस्लिमांच्या दंगलीमध्ये नखाला सुद्धा यांच्या धक्का लागत नसतो. मस्त हे आत बसलेले असतात. आणि म्हणून खान सरांच्या विरुद्ध यांनी जो फैजल खान उभा केला आहे तर आपण खान सर म्हणूनच या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आणि असं नाही की अंधविश्वास ठेवतात लोक खरंच म्हणून. त्या खान सरवर अंधविश्वास ठेवूनच विद्यार्थी शिकत आहेत. खान सर जर त्याच्यामध्ये काही वाईट शिकवत असते, खान सर जर वाईट ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी इथला सगळा युवा वर्ग आहे त्या क्लासेसला तो काही इतका वेडा नाही. ते विश्वास ठेवतील का नाही ठेवतील हा त्यांनी स्वतः शिकत असताना ते लक्षात घेतात ना. ते थोडेच अंगणवाडीचे विद्यार्थी शिकायले तिथे. विद्यार्थ्यांना कुठेतरी शिक्षणाची संधी उपलब्ध झालेली आहे. कुठेतरी त्यांना शिक्षणातच येण्याचे आता यांनी मार्गच बंद केले होते ना. काय आहे आज गरिबाच्या मुलांनी शिकायचं कुठं? गरिबांचं जगणं मुश्किल झालंय तर शिक्षण दूरच ठेवा. गरिबांना जगायचं म्हणलं तर आज नाही ते जगू शकणार गरीब लोक. इतके हाल आणि बेहाल आहेत आपण. त्या गरिबांच्या घरामध्ये आपण राहून पाहिल्यानंतरच कळेल की त्यांचे हाल सध्या काय चालू आहेत. आणि व्यापारी वर्ग आणि मुठभर नोकरदार वर्ग खूप भला करून टाकलाय. लाखांच्या पार त्यांच्या पगार सरकारी नोकरदारांचे आणि व्यापाऱ्याचं तर विचारूच नका.
म्हणजे 1 वर्षात जरी जो व्यापारामध्ये उतरलेला आहे, तो रोजचे 20 लाख कमाई करत आहे. रोजची 20 लाख त्यांना पैसे कुठं ठेवावं याची जागा शिल्लक राहिलेली नाही, अशी त्यांची कमाई चालू झालेली आहे. म्हणून मुठभर लोकांकडे बघून हिंदू आणि मुस्लिम हा द्वेष निर्माण करणं किती चुकीचं आहे. आपण स्वतः विचार केला पाहिजे आणि अशा चाटुकार पत्रकारांपासून, चाटुकार लोकांपासून, धर्मांधेचं बीज पेरणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. कारण यांना जेव्हा यांच्या मुलींचे जेव्हा लग्न करायचे असतात, तेव्हा हे हिंदू, मुस्लिम काही पाहत नाहीत. तेव्हा फक्त हे पैसा पाहतात, तेव्हा धर्म पाहत नाहीत. म्हणून यांच्या जास्तीत जास्त मुली ह्या मुसलमानांच्या घरी दिलेल्या असतात. तेव्हा यांना मुस्लिम जावई चालतो आणि म्हणून आपल्याला दाखवून दिलं जातं, की नुसता शिकवायला मास्तर हिंदू असो मुस्लिम असो. YouTubeवर एखादा शिक्षक शिकवत आहे आणि तो मुस्लिम आहे म्हणून आपण द्वेष करायचं, शिकायचं नाही. म्हणजे किती मोठा द्वेष झाला. यांना जावई चालतो घरामध्ये, फक्त शिक्षक चालत नाही YouTubeवर. एवढंच या अंजनाला सांगायचं आहे का? अंजना तिच्या लेकरांचं लग्न करताना सुद्धा विचार करणार नाही मुस्लिम, हिंदू, कारण त्यांच्यामध्ये कोणीच करत नाहीये. हिंदू-मुस्लिम लग्न करत असताना लेकराचे विचारच करत नाहीत. फक्त पैशाचा विचार करतात ते आणि गोरगरिबांना अशा दंगली करायला लावतात. म्हणून गोरगरिबांनी सावध राहून आपल्या शिक्षणाच्या संधी आपण ओळखल्या पाहिजे आणि गरिबांना जिथं शिक्षण मिळतं, जिथे-जिथे व्यवस्था होतात, मग त्या जशा खान सरांनी केला तशा आता अंजनानी करावं आणि पुढे यावं. नक्कीच हिंदूंचे मुलं तुमचे उपकार मानतील आणि तुमच्या सुद्धा ग्लोबल स्टडी सेंटरला एवढाच भरभरून प्रतिसाद देतील. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास येथेच थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.